वज़ीर कहा कि क्योंकि बहुत कम जो कुछ अल्लाह दुनिया में पैदा किया वो सब कुछ हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अल्लाह दिए थे। फिर भी अल्लाह बताए थे वशाविरुहुम फिल अम्र, अच्छा करो, बहस करके फैसला में ले आओ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जंग का और बदर उहद का सुलह हुदैबिया का हर एक चीज को भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद का फैसला नहीं लिए थे। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु, हजरत उमर बिन खत्ताब, हजरत उस्मान बिन अफ़्फ़ान, हजरत अली बिन अबी तालिब सबको बैठा के अकाबिर सहाबा को साथ बैठ के मशवरा कर रहे थे। हमें आपस में बैठ के खत्म करना, इत्तिफाक का एक फैसला में आना जरूरी है। गलत है कुछ लोग ओपिनियन डिफरेंस रखते एक फैसला करते, वही फैसला में हमें अमल करना जरूरी है, उसमें अल्लाह का बरकत रहती है। अरे मेरा रास्ता है नहीं रहती, बेइत्तिफाक शैतान का काम है। इसलिए आप कौन सा भी पार्टी में रहो, कौन सा भी मकानी बेफिक्र में रहो, आप बेइत्तिफाक नहीं करना। बेइत्तिफाक के लिए इत्तिफाक का खिलाफ का काम आपसे नहीं होना चाहिए। बेइत्तिफाक का काम इब्लीस करते हैं। नहीं तो 100 साल का काम 1 साल में, नहीं तो 2 साल में किसे भी खत्म नहीं कर सकते। बोलते ही है हमें उनको बोलते ना, हमें वक्त छोड़ के जाना, नहीं तो उनको काउंटर करना। अगर काउंटर करने शुरू करें तो हमारा काम वही होता, उनको काउंटर करने का। अपना दूसरा खिदमत का टाइम नहीं मिलेंगे। अल्लाह एक उहदा दिए, अल्लाह एक मौका दिए, जितना हो सकते फइन्नमा अलैकुमुल बलागा, तबलीग हमारा काम है, हिदायत हमारा काम नहीं है। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अल्लाह इरशाद फरमाते फइन्नमा अलैकुमुल बलागा, आप पहुंचाना है, आप काम करना है। काम एक्सेप्ट करते क्या, कबूल नहीं करते क्या, वो आपका हमारा काम नहीं है, वो अल्लाह का काम है। इसलिए हमें अल्लाह को राजी करना है। मैं ताहा मस्जिद का जिम्मेदार लोगों को, प्रेसिडेंट और पूरे जिम्मेदार लोगों से मेरा मुतालबा, मेरा गुजारिश ये है आप अच्छा काम करो, राइट लेफ्ट नहीं देखो, अच्छा काम करो। ये मोहल्ला वाले को जितना आपसे खिदमत कर सकते हैं, अल्लाह एक मौका दिया है, वो खिदमत करो, जैसा डेवलपमेंट कर सकते। हमारा मुसलमानों डेवलपमेंट नहीं है, एससी एसटी से पीछे है। मैं परसों एक रिपोर्ट देखा, हमारा गवर्नमेंट एम्प्लॉइज हमारा सिर्फ 4% है हमारा मुसलमानों का। 90 लाख मुसलमान है, ऑफिशियल बता रहा हूं मैं। ये 90 लाख मुसलमान है, गवर्नमेंट एम्प्लॉय सिर्फ 4% है। और हमारा एसएसएलसी का हमारा परसेंटेज सिर्फ 6% है। 6% एसएसएलसी बच्चे पढ़ रहे हैं, और हमारा हायर एजुकेशन सिर्फ 4% है। आईएएस आईपीएस आईएएस आईपीएस और हमारा क्या दूसरा सब बड़ा पोस्ट में सब मुसलमानों होना करके हमें ख्वाब देखते, लेकिन तो हमारा एजुकेशन परसेंटेज कितना है, हायर एजुकेशन सिर्फ 4%। हमारे एसएससी में जाते पूरे मुसलमान बच्चे 6%। हमारा टोटल प्राइमरी एजुकेशन 57% है। मतलब 43% मुसलमान अनपढ़ है, प्राइमरी स्कूल को भी नहीं जा रहे। देखो एससी एसटी 27% है, एससी एसटी वाले, और दीगर बैकवर्ड कम्युनिटी वाले 27% है। 13% एम्प्लॉइज है उनका गवर्नमेंट का। हमारा परसेंटेज देखो, हमें इधर बताते अपना ये होना, हमें क्या कर रहे मालूम, नाम ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಕರೀತೀವಿ ನಾವು। ಬೀದಿಯಲ್ಲಿ ನಮಗೇನು ಬೇಸಿಕ್ ಆಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ನಾವು ಮರೆತಿದ್ದೇವೆ। ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಜುಕೇಶನ್ ನಾವು ಕೊಡುವುದರಲ್ಲಿ ನಾವು ತಪ್ಪಿದ್ದೇವೆ। ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೇಕಾಗಿರುವುದು ಎಜುಕೇಶನ್, ತಾಲೀಮ, ಅಲ್ ಇಲ್ಮು ಹಯಾತುಲ್ ಇಸ್ಲಾಂ। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाते, ये इस्लाम ಇದು ಜೀವಂತ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಕಯಾಮತ್ तक जिंदा रहना तो इल्मोना तालीमात, उसमें दीनी तालीमात असली तालीमात अलग नहीं है। कभी भी मौलाना को पूछो कुरान में ये दीनी तालीमात है, असली तालीमात है, ये पढ़ो ये नहीं पढ़ो, ऐसा क्या भी नहीं है। नियत के साथ जो कुछ आप इल्म हासिल करते हैं उसको सवाब अता देंगे आप।
आप इंजीनियर बनेंगे, आपका इंटेंशन, आप एडवोकेट बनेंगे, आपका इंटेंशन हमारा कम्युनिटी का और समाज को अच्छा करना, वो समाज को अच्छा होना। मेरे से एडवोकेट करें, आपको सवाब मिलेंगे, आप डॉक्टर बने, आपको सवाब मिलेंगे। उसके साथ साथ दीनी तालीमात को अपना फर्ज है, लाजिम है। तलबुल इल्मी फरीज़तुन अला कुल्ली मुस्लिम व मुस्लिमात। इल्म सीखना एक लड़की लड़का, वो लड़की लड़का करके अलग भी इस्लाम में नहीं। तो स्त्री पुरुषನಿಗೆ ಕಡ್ಡಾಯ ಏನು ತಲಬುಲ್ ಇಲ್ಮ್ ವಿಜ್ಞಾನ ಎಜುಕೇಶನ್ ಅದು ಲಾಜಿಮ್, ಅದು ಕಡ್ಡಾಯ ಮುಸಲ್ಮಾನಿಗೆ, ಸ್ತ್ರೀಯಾಗಿರಲಿ ಪುರುಷನಾಗಿರಲಿ. ಸ್ತ್ರೀಯಾಗಿರುವಾಗ ಅವರಿಗೆ ಇಸ್ಲಾಮಿನ ಒಂದು ಚೌಕಟ್ಟಿರುತ್ತೆ, ಆ ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರು ಶಿಕ್ಷಣ ಓದಬೇಕು. ಇಸ್ಲಾಂ ಚೌಕಟ್ಟಿರುತ್ತೆ. ಹಿಜಾಬ್ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಒಪ್ಪೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅದು ಹೈಕೋರ್ಟ್ ಹೇಳಿತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹೈಕೋರ್ಟ್ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅದೇನಾಗಲ್ಲ, ಕುರಾನು ಆಗಲ್ಲ, ಭಗವದ್ಗೀತೆಯೂ ಆಗಲ್ಲ, ಬೈಬಲ್ ಆಗಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿರೋದು. ಅವಕಾಶ ಇದೆ ಭಾರತದಲ್ಲಿ, ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇದೆ ನಮ್ಗೆ. ಹೈಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿತು ಅಂತ ಹೇಳಿ ತಕ್ಷಣವೇ ಹೈಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದು ಏನು ಮಾಡೋ ಅಂತದಿಲ್ಲ. ಸಂವಿಧಾನ ಅದೇ ಹೈಕೋರ್ಟೇ ಹೇಳಿದೆ ನಮ್ಗೆ ನೀವು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗ್ಬಹುದು ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಹೋಗಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಅದು, ನಮ್ಮ ಶರೀಯತ್ ಅದು. ನಮ್ಮ ಮಹಿಳೆಯರು ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹಿಜಾಬ್ನೊಂದಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಅದು 14 ಶತಮಾನಗಳಿಂದ ಬಂದಂತ ರೂಢಿ ಪದ್ಧತಿ, ನಮ್ಮ ಶಿಷ್ಟಾಚಾರ. ಆ ಶಿಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ನೀವು ಕೋರ್ಟಿನಿಂದ ನ್ಯಾಯಾಲಯ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 1985ರಲ್ಲಿ ಆವತ್ತು ಶಾಬಾನು ಕೇಸು ಬಂದಾಗಲೂ ಆವತ್ತಿನ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧವೂ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದೆವು. ಶಾಬಾನು ಕೇಸ್ ವಿರುದ್ಧ ಜೀವನಾಂಶ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಬಂತು, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ ಬಂತು. ಅವತ್ತು ನಾವು ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅದು ನಮ್ಗೆ ಶರೀಯತ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಆಕ್ಟ್ ಇದೆ 1937 ಮೊಹಮ್ಮದನ್ ಲಾ ಪ್ರಕಾರ ಜೀವನ ಮಾಡುವಂತಹ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮಾಡಿದಂತಹ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿದೆ. ಈ ಭಾರತದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರುವಂತಹ ಅವಕಾಶ. ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಕಾಯ್ದೆಗಳಿವೆ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ಕಾಯ್ದೆಗಳಿವೆ. ಆದ್ರಿಂದ ನಾವು ಹಿಜಾಬಿನೊಂದಿಗೆ ನಾವು ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಯಾರಾದರೂ ಹಠ ಹಿಡಿದು ಹೋಗುವುದಾದರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೂ ಸಂವಿಧಾನ ಇದೆ. ಇನ್ಶಾಅಲ್ಲಾ ಅದು ಈಗ ಮಾತಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಇಲ್ಲ, ಅದು ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ, ನ್ಯಾಯಾಲಯ, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ न्यायालय। सीरत ये सब हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमने सीखा हुआ है, सहाबते किराम सिखाए, औलियाए किराम सिखाए, हमारे बुजुर्गों ने दीन हमने सिखाया कैसा हिंदुओं के साथ गैरों के साथ कैसा जीना है, प्यार मोहब्बत के साथ जीना। ಯಾವತ್ತೂ ಒಬ್ಬ ಹಿಂದೂ ಧರ್ಮೀಯರ ವಿರುದ್ಧ, ಕ್ರೈಸ್ತ ಧರ್ಮದ ವಿರುದ್ಧ ಅಥವಾ ಧರ್ಮೀಯರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ನೋಡುವಂತಿಲ್ಲ. हमें गुस्सा से देखने का ये नहीं है, प्यार मोहब्बत से साथ हमें जीना जरूरी है। ಮುಹಮ್ಮದ್ ರಸೂಲುಲ್ಲಾಹ್ ಏಕದೈವ ವಿಶ್ವಾಸ ಅದು ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸದ ಭಾಗ. ಅದನ್ನು ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಈ ಭಾರತದಲ್ಲಿ ನೀನು ಆಗಾಗಬಾರದು ಹೀಗಾಗಬಾರದು ಯಾರಿಗೂ ಹೇಳೋಕ್ಕೂ ಆಗುದಿಲ್ಲ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಇತರ ಧರ್ಮೀಯರೊಂದಿಗೆ ಸೌಹಾರ್ದತೆ, ಸಹಬಾಳ್ವೆ, ಸಹಿಷ್ಣುತೆ ಇರಬೇಕು. ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಅಸಹಿಷ್ಣುಗಳಾಗಬಾರದು. ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸಗಳು ನಮ್ಮಿಂದ ಆಗಬಾರದು. ನಾವಿಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಸಂದೇಶ ನೀಡಿದಂತಹ ಒಂದು ಧರ್ಮ, ಆ ಧರ್ಮದ ವಕ್ತಾರರು ನಾವು. ಇಸ್ಲಾಂ ಯಾವತ್ತು ಯಾ ಅಯ್ಯುಹನ್ ನಾಸ್ ಇನ್ನಾ ಖಲಕ್ನಾಕುಂ ಮಿನ್ ದಕರಿನ್ ವ ಉನ್ಸಾ ವಜಅಲ್ನಾಕುಂ ಶುಊಬನ್ ವ ಕಬಾಯಿಲ ಲಿತಆರಫು ಇನ್ನ ಅಕ್ರಮಕುಂ ಇಂದಲ್ಲಾಹಿ ಅತ್ಕಾಕುಂ. ಓ ಮಾನವ ಕುಲವೇ, ಯಾ ಅಯ್ಯುಹನ್ ನಾಸ್, ಓ ಮಾನವ ಕುಲವೇ, ಇನ್ನ ಖಲಕ್ನಾಕುಂ ಮಿನ್ ದಕರಿನ್ ವ ಉನ್ಸಾ, ನಿಮ್ಮನ್ನೊಂದು ಸ್ತ್ರೀಯ ಅಂಡಾಣುವಿನಿಂದಲೂ ಪುರುಷನ ಬೀಜದಿಂದಲೂ ಸೃಷ್ಟಿಸಿದ್ದೇವೆ. ವಜಅಲ್ನಾಕುಂ ಶುಊಬನ್ ವ ಕಬಾಯಿಲ, ನಿಮ್ಮನ್ನು ವಿವಿಧ ಗೋತ್ರಗಳಾಗಿ, ವಿವಿಧ ಪಂಗಡಗಳಾಗಿ, ವಿವಿಧ ಜಾತಿಗಳಾಗಿ, ವಿವಿಧ ಧರ್ಮೀಯರಾಗಿ, ವಿವಿಧ ಭಾಷಿಕರಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನಾನು ವಿಂಗಡಿಸಿದ್ದು ಲಿತಆರಫು, ನೀವು ಪರಸ್ಪರ ಅರಿತುಕೊಳ್ಳಲು, ಪರಸ್ಪರ ಪರಿಚಯಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಮಾತ್ರ. ನಾನು ಮುಸ್ಲಿಂ, ನಾನು ಹಿಂದೂ, ನಾನು ಕ್ರೈಸ್ತ, ನಾನು ಜೈನ, ನಾನು ಬುದ್ಧ. ಇನ್ನ ಅಕ್ರಮಕುಂ ಇಂದಲ್ಲಾಹಿ ಅತ್ಕಾಕುಂ, ನಿಸ್ಸಂದೇಹವಾಗಿ ಅಲ್ಲಾಹನ ಬಳಿ ಉತ್ತಮನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ತಕ್ವಾ ಇರುವವನು ಮಾತ್ರ ಉತ್ತಮನು, ಭಯಭಕ್ತಿ ಇರುವವನು. ಅಲ್ಲಾಹನೊಂದಿಗೆ ತಕ್ವಾ ಇರಬೇಕು, ಅಲ್ಲಾಹನೊಂದಿಗೆ ಭಯಭಕ್ತಿ ಇರಬೇಕು, ಮನುಷ್ಯತ್ವ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ಮನುಷ್ಯತ್ವದ इंसानियत का बहुत बड़ा एक पैगाम हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये दुनिया को, बहुत बड़ा इंसानियत का पैगाम कहा है। दुनिया में आप ढूंढे तो कुरान में आपको मिल सकते, हदीस में मिल सकते,
बुजुर्गाने दीन से उनसे मिल सकते। आपको मालूम है अजमेर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी, कौन कौन जा रहे थे? अभी भी हिंदू लोग जा रहे उधर। आप इधर कौन सा भी दरगाह के जो हमारा उलमा होगा सर, कौन सा भी हमारा उलमा, आप उलमाओं से सीखना है। ये हमारा बहुत बड़ा लीडर कौन है? उलमा लोग है। उलमा लोगों का एहतराम करना, उनसे आप सीखना जरूरी है। उलमा लोग ಯಾವಾಗಲಾದರೂ ಒಂದು ಹಿಂದೂಗಳ ವಿರುದ್ಧ ಅಥವಾ ಕ್ರೈಸ್ತರ ವಿರುದ್ಧ ಯಾವತ್ತಾದರೂ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಆಲಿಮ್ ಮಾತಾಡಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆಲಿಮ್ಗಳಿಗೆ ಗೊತ್ತು ಕುರ್ಆನ್ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತು. ಅವರು 10 ವರ್ಷ 15 ವರ್ಷ ಅವರು ಮದ್ರಸಲ್ಲಿ ಕಲಿತಿರ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಕುರ್ಆನ್ ನ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಗೊತ್ತು, ಅವರಿಗೆ ಬದ್ರ್ ಯುದ್ಧನೂ ಗೊತ್ತು, ಸುಲಹ ಹುದೈಬಿಯನೂ ಗೊತ್ತು. ಎಲ್ಲಾ ಟೈಮಲ್ಲೂ ಬದ್ರ್ ಯುದ್ಧ ಆಗಲ್ಲ. ನಿಮ್ಗೆ ಮನಸ್ಸು ಬಂದಾಗಲ್ಲ जंगे बदर वैसा करेंगे नहीं होता। सुलह हुदैबिया भी है, वो भी हमारा हिस्ट्री हो। कहा सुलह हुदैबिया बना, जहां जंगे बदर बना, उलमाओं को मालूम है। ಅದರದೆಲ್ಲ ಸಂದರ್ಭ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳೆಲ್ಲ ಉಲ್ಮಾಗಳಿಂದ ಕಲಿಬೇಕು. ಯಾವತ್ತು ನೀವು ನೋಡಿ ಪವಿತ್ರ ಕುರಾನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಧರ್ಮೀಯರ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಅಪಶಬ್ದ ಎಲ್ಲೂ ನಿಮಗೆ ನೋಡಲು ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ನೀವು ಯಾರಾದ್ರೂ ಈಗ ಅಪಮಾನ ಮಾಡಿ ಇಲ್ಲ ಅದು ಇದು ಇಲ್ಲ, ಮುಸಲ್ಮಾನರೊಂದಿಗೆ ಪರಸ್ಪರ ಐಕ್ಯತೆ ಇರಬೇಕು. ಇತ್ತಿಫಾಕ್ ಹೋನಾ ಪ್ಯಾರ್ ಮೊಹಬ್ಬತ್ ಹೋನಾ, ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ದೂಸರೆ ಕಾ ಸಾಥ್ ಸೌಹಾರ್ದತೆ ಸಹಭಾಗಿ ಇರಲೇಬೇಕು. ಅದು ಕುರ್ಆನ್ ನ ಆದೇಶ. ವಲಾ ತಸುಬ್ಬುಲ್ ಲದೀನ ಯದ್ಊನ ಮಿನ್ ದೂನಿಲ್ಲಾಹ್ ವಲಾ ತಸುಬ್ಬು, ನೀವು ಯಾವತ್ತೂ ಅವಹೇಳನ ಮಾಡಬಾರದು. ಯದ್ಊನ ಮಿನ್ ದೂನಿಲ್ಲಾಹ್, ಅಲ್ಲಾಹನಲ್ಲದೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡುವ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡುವವರು ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸುವುದು ಅಲ್ಲಾಹನೇ, ಅವರನ್ನು ಆ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಸುವುದು ಅಲ್ಲಾಹನೇ. ಅಲ್ಲಾಹನಿಗೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ನಮ್ಗೇನು ತೊಂದರೆ ಇದೆ? ಸೃಷ್ಟಿಸಿದ ಅಲ್ಲಾಹನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗೋಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? ಇಲ್ಲ. ಅದರಿಂದಲೇ ಯಹೂದಿಗಳು ಮದೀನಾಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಮದೀನಾದ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟರು. ಯಾರು? ಅಶ್ರಫುಲ್ ಖಲ್ಕ್ ಮುಹಮ್ಮದ್ ರಸೂಲುಲ್ಲಾಹಿ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ. ये हमारा पैगाम है, इरहमू मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समा. ಈ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮೀಯರಿಗೆ, ಎಲ್ಲಾ ಜೀವಜಾಲಗಳಿಗೆ, ಮನುಷ್ಯರಿಗೆ ನೀವು ಕರುಣೆ ದಯೆ ತೋರಿದರೆ ಮಾತ್ರ अल्लाह का रहम और मेहरबानी, अल्लाह का जन्नत आपको मिलेगी. अपना जन्नत होना चाहिए ना. जन्नत को जाना हर एक का भी बहुत बड़ा ख्वाहिश हुई है. ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಕನಸು, हमारा बहुत बड़ा ख्वाब हमें जन्नत को जाना है. जन्नत का जाने को हमें इत्तिफाक इत्तिहाद से रहना, प्यार मोहब्बत से रहना. छोटा छोटा मसला रहते आपस में बैठ के हमें हल करना. उलमाओं के साथ बैठना है, उलमा को एहतराम करो, उलमाओं का जो कुछ आपका डायरेक्शन आते वो फॉलो करो, बैठ के खत्म करो. ये रजब है, रजबुल मुरज्जब है, रजब नेक्स्ट शाबान है, रमजान भी आने का है. हमें तैयारी होना चाहिए हमारा इबादत के लिए. अल्लाह तौफीक अता फरमा. व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. अल्हम्दुलिल्लाहि अलीय्यिज़ ज़ात अज़ीमिस सिफ़ात समीय्यिस सिफ़ात कबीरिश शान जलील क़द्र रफ़ीइज़ ज़िक्र मुताअल अम्र जलील बुरहान फ़क़ीमुल इस्म अज़ीज़ुल इल्म वसीउल इल्म कसीरुल ग़ुफ़रान जमीलुल सनाइ व जज़ीलुल अता मुजीबुद दुआइ अमीमुल इहसान सरीउल हिसाबि शदीदुल इक़ाब अलीमुल अज़ाबि अज़ीज़ुस सुल्तान. व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु फिल ख़ल्क़ि वल अम्र व नशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु المبعوث إلى الأسود والأكبر المبعوث بشرح الصدر ورفع الذكر. وصلى الله على سيدنا محمد وعلى آله وأصحابه الذين هم خلاصة الأرض والأرباب
وخير الخلائق بعد الأنبياء. أما بعد، فيا أيها الناس وحدوا الله، فإن التوحيد رأس الطاعة، واتقوا الله فإن التقوى ملاك الحسنات، وعليكم بالسنة فإن السنة تهدي إلى الإطاعة، ومن أطاع الله ورسوله فقد رشد واهتدى. أيها الناس، هذا الشهر شهر المبارك، رجب شهر الله، علينا أن يطيع الله ورسوله، وإياكم والبدعة، فإن البدعة تهدي إلى المصيبة، ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى. وعليكم بالصدق فإن الصدق ينجي والكذب يهلك، وعليكم بالإحسان فإن الله يحب المحسنين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقال ربكم ادعوني أستجب لكم إن الذين يستكبرون عن عبادتي سيدخلون جهنم داخرين. بارك الله لنا ولكم في القرآن العظيم، ونفعنا وإياكم بالآيات والذكر الحكيم. أستغفر الله لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم. الحمد لله أستعينه واستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا، من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا بين يدي الساعة. من يطع الله ورسوله فقد رشد، ومن يعصهما فإنه لا يضر إلا نفسه ولا يضر الله شيئا. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد عبدك ورسولك، وصل على المؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات، وبارك على سيدنا محمد وأزواجه وذريته. قال نبينا وهادينا محمد صلى الله عليه وسلم: أرحم أمتي بأمتي أبو بكر الصديق رضي الله عنه، وسيدنا عمر بن الخطاب رضي الله عنه، وسيدنا عثمان بن عفان رضي الله عنه، وسيدنا علي بن أبي طالب كرم الله وجهه، وسيد شباب أهل الجنة وحمزة أسد الله وأسد رسوله. اللهم اغفر لنا وللمؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات الأحياء والأموات. اللهم أجرنا من النار، اللهم أجرنا من النار، اللهم أجرنا ولوالدنا ولأساتذتنا من النار. اللهم بارك لنا في رجب وشعبان، وبلغ لنا رمضان، ووفقنا فيه للصيام والقيام وتلاوة القرآن وسائر الخيرات يا رب العالمين. اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا، وكره إلينا الكفر والفسوق والعصيان واجعلنا من الراشدين. اللهم وما قضيت لنا من أمر فاجعل عاقبته خيرا ورشدا. اللهم اعزنا، اللهم اعزنا، اللهم اعز الإسلام والمسلمين وأذل الشرك والمشركين. اللهم طول أعمارنا وأعمار والدينا في طاعتك وخدمة دينك الإسلام. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم، وتب علينا إنك أنت التواب الرحيم.
इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसान व ईताइ जिल कुर्बा व यनहा अनिल फहशाइ वल मुनकर व लज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु अकबर तस्नाऊन। आके हमारा काम चल रहा है, तामीरी काम, और वडेरली में खबरस्तान का काम भी चल रहा है, उसको आके देखना। आप हमें ऐसा ही नहीं कर रहे हैं करके बोले थे। अच्छा मैं आऊँगा करके 10 तारीख को आज का दिन डेट दिए थे, उसी मुताबिक आए। आज आके अल्लाह के फजल करम से वो खुद बयान दिए और अरबी खुतबा भी खुद पढ़ाए वो, और नमाज सिर्फ नमाज एक हमारे खतीब साहब पढ़ाए, बहुत अच्छे अंदाज से और बयान करे वो, माशाअल्लाह बेहतर था। और आके हमारे काम देख के वो बहुत खुशी जाहिर करे और जल्द से जल्द मैं ग्रांड रिलीज करूँगा, आपको फिर मंगल में मैं करूँगा इंशाअल्लाह करके बोल के जाके। इसलिए ग्रैंड ये जो ओडेरली में उसूल खाना बना रहे हैं और एक ऑफिस बना रहे हैं और वजू खाना बनाना, इसका काम के वास्ते हमारे को ग्रांट बना करके बोले थे। इंशाल्लाह मैं कराऊंगा, पीर मंगल में कराऊंगा ज़रूर से ज़रूर। बहुत अच्छा काम कर रहे हैं करके बोल के ये सब काम देख के बहुत खुशी जाहिर करे वो। अल्हम्दुलिल्लाह आज कर्नाटका बोर्ड के चेयरमैन मौलाना शाफी सादी साहब हमें अपील किए थे हमारे मस्जिद को आना है। विदाउट इनकम बोर्ड इंस्टीट्यूशन, कोई भाड़े कोई अपार्टमेंट्स नहीं है। हमें खुद 2000 स्क्वायर फीट बोर्ड सैफुद्दीन साहब स्टेट वक्फ बोर्ड के चेयरमैन थे, हिस्ट्री है ये मस्जिद को वक्फ बोर्ड उन्हें खुद ऑर्डर करके पुलिस प्रोटेक्शन देके ये हुआ। बदौर वक्फ बोर्ड में स्टे हो जाए उधर से जो वनमैनशिप कर देते हैं उन लोगों ने हाईकोर्ट गया। उसके बाद अल्हम्दुलिल्लाह 1995-96 वो रेंज में विकेट हुआ। उसके बाद कमेटी कायम हुई। अब अल्हम्दुलिल्लाह परसों 22 अगस्त में हमारी कमेटी फॉर्मेशन हुई। उसके बाद हमें दावत दिए, आए चेयरमैन साहब हमारा वजीर कहा देखे और बयान भी उर्दू बयान करे, उर्दू अरबी खुतबा दिए। आज हमारे कौम को क्या ज़रूरत है, कम्युनल हार्मनी, भाईचारा। आज आदमी को सांस और फुट कितना जरूरी है कि आज भाईचारा बांधव्य एक ये जो है नेक्स्ट जनरेशन को देना है। हमें दीवारा डालने को मस्जिद के अंदर देड़ा करना, उनको नहीं जमाना करना, जो चिल्लरपन छोड़ो, हमें इससे क्यों काम करना होगा। वेरी गुड मैसेज दिए और कुरान हदीस का उसे एक बेस के ऊपर बात करें। अल्हम्दुलिल्लाह कन्नड़ा उर्दू में मिक्स से करें, बहुत अच्छा लगा।